नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहीण यांच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि रक्षणाचा पवित्र नात्याचा दिवस. पण यंदाचे रक्षाबंधन काहीसे विशेष आहे. कारण 28 ऑगस्ट 2026 शुक्रवारी रोजी रक्षाबंधन आहे आणि त्याच दिवशी चंद्रग्रहणाची खगोलीय घटना घडणार आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न आहे, यंदा राखी बांधावी की नाही? ग्रहणाचे सुतूक लागणार का? राहू काळात राखी बांधली तर काय होईल? आणि सर्वात महत्त्वाची, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त नेमका कोणता? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. रक्षाबंधन कधी आहे? यंदा रक्षाबंधन शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी आहे. या दिवशी श्रावण पौर्णिमा सकाळी 9:48 वाजेपर्यंत आहे. पुणे पंचांगानुसार राखी बांधण्यासाठी सकाळ सकाळ उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यंदा भद्रा सूर्योदयापूर्वीच समाप्त झालेली आहे. त्यामुळे सकाळच्या राखी बांधण्याच्या मुहूर्तावर भद्रेचा अडथळा नाही. चंद्रग्रहण रक्षाबंधनाच्या दिवशीच होय. 28 ऑगस्टला चंद्रग्रहणाची खगोलीय घटना आहे. मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे भारतामध्ये या ग्रहणासाठी सूतक पाळावे का, याबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अनेक भीतीदायक बातम्या दिशाभूल करणाऱ्या असू शकतात. उपलब्ध स्रोतांनुसार भारतात ग्रहण दिसत नसल्यामुळे सूतक लागू होत नाही. म्हणून ग्रहण आहे म्हणून भारतात राखी बांधूच नका असे सरसकट म्हणणे योग्य नाही. आपल्या कुटुंबांची धार्मिक परंपरा आणि गुरुजींचा सल्ला वेगळा असल्यास तोही मान्य करावा. मग राखी कधी बांधावी? पुण्यासाठी उपलब्ध पंचांगानुसार सकाळी 6:19 ते 9:48 हा राखी बांधण्यासाठी दिलेला कालावधी आहे. त्यामुळे शक्य असल्यास सकाळीच राखी बांधणे उत्तम. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, राहू काळ टाळा. 28 ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी पुण्यात राहू काळ साधारण 11:01 ते 12:36 असा दिला आहे. धार्मिक श्रद्धेनुसार शुभ कार्याची सुरुवात या काळात टाळणे योग्य मानले जाते. पण लक्षात ठेवा, राहू काळ म्हणजे चंद्रग्रहण नाही. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. राखी बांधण्यासाठी सोपी पूजा. राखी बांधण्यापूर्वी भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे बसवा. सर्वप्रथम कपाळावर कुंकू किंवा चंदनाचा टिळा लावा. अक्षदा लावाव्यात आणि नंतर भावाची आरती करून त्याच्या उजव्या हातात राखी बांधावी. देवाचे स्मरण करून भावाच्या दीर्घ आयुष्याची आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करावी. भाऊ ही बहिणीचे रक्षण, प्रेम आणि सन्मान करण्याचा संकल्प करतो. शेवटी एकमेकांना मिठाई भरून आशीर्वाद घ्यावा. या दिवशी काय करावे? रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्नान करून देवघरात दिवा लावा. श्री गणेश, भगवान विष्णू, महादेव आणि आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा. त्यानंतर भावाला राखी बांधा. माझ्या भावाला आरोग्य, दीर्घ आयुष्य, सुख आणि यश लाभो अशी मनापासून प्रार्थना करा. कारण रक्षाबंधनाचा खरा अर्थ केवळ राखीच्या धाग्यात नाही, तर प्रेम, विश्वास आणि एकमेकांच्या रक्षणाच्या भावनेत आहे. सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहा. यंदा चंद्रग्रहण आणि रक्षाबंधन एका दिवशी येत असल्यामुळे अनेक व्हिडिओमध्ये राखी बांधू नका, संपूर्ण दिवस अशुभ आहे, ग्रहणाचे सूतक लागले आहे, अशा प्रकारचे दावे केले जात आहेत. पण भारतात हे ग्रहण दिसत नसल्याची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता आपल्या शहराच्या पंचांगानुसार मुहूर्त पाहणे योग्य आहे. भक्तांनो, राखी हा फक्त धागा नाही, तो बहिणीच्या प्रेमाचा धागा आहे. भावाच्या रक्षणाचा विश्वास आहे आणि आयुष्यभर टिकणाऱ्या नात्याची आठवण आहे. म्हणून यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी श्रद्धेने देवाचे स्मरण करा, योग्य वेळ निवडा आणि आपल्या भावंडांसोबत हा पवित्र सण आनंदाने साजरा करा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या भावंडांना ही माहिती शेअर करा आणि अशाच धार्मिक, पौराणिक आणि पंचांगविषयक माहितीसाठी आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.